पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 23 मध्ये राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अंधेकर आणि कोमकर गट यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आता स्पष्टपणे दिसू लागलेली आहे. रविवार पेठ आणि नारायणपेठ परिसरातून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी कल्याणी कोमकर म्हणजेच गणेश कोमकर यांची पत्नी यांनी दाखवल्याने या प्रभागातील समीकरणे बदलण्याची दाट चिन्हे आहेत. गणेश कोमकर यांच्या पत्नी असलेल्या कल्याणी कोमकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी 19 तारखेला शिवसेना भवन येथे अधिकृतपणे मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली होती. स्थानिक प्रश्न, प्रभागातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकीची दिशा या मुद्द्यांवरती विशेष भर देण्यात आलेला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जर आपण पाहिलं तर अंधेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिलेला होता आणि आता त्या स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आता आपल्याला असं स्पष्ट दिसत आहे की या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 23 मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची दाट शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आता पुढे नेमके काय घडणार याकडे केवळ ह्याच प्रभागाचे नव्हे तर संपूर्ण पुणे शहराचे आणि पुणे शहरातील राजकीय लोकांचे देखील लक्ष आहे. कारण की काही दिवसांपूर्वीच त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की जर अंधेकर कुटुंबाला जर उमेदवारी मिळाली तर त्या आत्मदाह करून घेतील म्हणून. आणि आता त्याच पार्श्वभूमीवर तिथे त्या स्वतः देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता नेमकी निवडणूक लढवली जाणार आहे का नाही हे आपल्याला येणारं काळच सांगेल. आणि आता ह्या सर्व गोष्टींमध्ये कुठला वेगळा राजकीय अँगल आपल्या सर्वांना दिसून येणार आहे ह्याकडे सर्व पुणेकरांचं देखील तेवढंच बारकाईने लक्ष आहे. या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक काशीद.